त्या काळात. हो म्हणजे त्यांनी आनंदाचा शिदा जी संपूर्ण एकनाथ शिंदे यांच्या काळातल्या काही लोकप्रिय घोषणा होत्या, हं. किंबहुना काही महामंडळ ऐनवेळी स्थापन केली गेली होती, त्यांना 50-50 कोटीचा निधी दिला गेला. तर ही सगळी महामंडळ सध्या ठप्प आहेत, त्यांचा काही कार्यभार सुरू नाहीयेत. आणि महामंडळाची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचंड वाढवून ते ठेवली. ऐन टायमाला त्या वाढवल्या. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या काळात निवडणूक होण्याच्या अगोदर पण 94,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या. आणि त्याच वेळी म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी अनेक अशा घोषणा केल्या, ज्याच्यामध्ये पुरवणी मागण्या वाढ म्हणजे करण्याशिवाय पर्याय नाही राहिला. आणि आनंदाचा शिदा किंवा ज्येष्ठ नागरिकांचं पर्यटन यासारख्या योजना हळूहळू काही न बोलता त्या ठप्प झाल्या. म्हणजे ज्या योजना अंमलबजावणी होत नाही ते एका अर्थाने ठप्प झालेले असतात. त्या अधिकृतपणे त्या सांगितल्या जात नाहीत, परंतु त्या ठप्प कराव्या लागल्या.